मिरजमध्ये 300 किलो गांजा जप्त, 1,75,00,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. सांगली स्थानिक अन्वेषण विभागाने कारवाई करत 300 किलो तयार गांजा जप्त करून तब्बल 1,75,00,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय. विभागाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगेश प्रकाश मोरे, वय वर्ष 46, राहणार बोरजाईवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, हा इसम अशोक लेलँड गाडी क्रमांक NL 01 AD 9366 मधून तयार गांजा विक्री करत वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यावरून मिरज पंढरपूर रस्त्यावरील तानंग फाटा ते मालगाव रस्त्यावर छापा टाकून तपासणी केली असता गाडीच्या केबिनमध्ये तयार गांजाची प्रत्येकी 2 किलो वजनाची 150 पाकिटे मिळून आली. त्याच्याकडे याबाबत चौकशी केली असता बालेवाडी ते तुंबडी, राज्य ओडिसा येथे असणाऱ्या शेतातून आणले असून पुणे जिल्ह्यामध्ये विकण्यास घेऊन जात असल्याचे सांगितले. या छाप्यामध्ये 300 किलो तयार गांजा, किंमत 1,50,00,000 रुपये, लेलँड किंमत रुपये 25,00,000 व एक मोबाईल असा 1,75,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशंदार तसेच पथकातील सुभाष सूर्यवंशी, सागर लवटे, संदीप गुरव, नागेश खरात, संदीप नलावडे, अमीरशा फकीर, सागर टिंगरे व पथकाने कारवाई केली. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवटे मंकाळ. आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे. यांच्यामध्ये LCV तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे. यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे. बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे. हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चालला होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे. अजून यांचे तपास चालू आहे.